शिरा तर आपण नेहमीच बनवत असतो, पण आजची रेसिपी सिजनेबल आहे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवतोय मँगो शिरा, कारण आता आंब्यांचा सीझन आहे. हा शिरा बनवायलाही सोपा आहे आणि टेस्टलाही खूप छान लागतो. तर अगदी झटपट मऊ लुसलुशीत मँगो शिरा कसा बनवायचा ते बघूया. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथं रवा घेतला आहे, 1 कप रवा घेतला आहे. नॉर्मली आपण जो शिरा उपीटसाठी वापरतो तो. अर्धा कप मेल्टेड तूप घेतलं आहे. तूप मेल्ट करून मी इथं वापरते आहे. 2 चमचे तूप घालून 8 ते 10 मिनटं आपल्याला रवा छान मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. सेम कपाने मी साखर घेतली 1 कप. वाटी किंवा कपाचं प्रमाण घेत असाल तर सेम कपाने घ्या. 1 कप पाणी घेतलं आहे, 1 कप दूध घेतलं आहे. आता हे गरम करत ठेवूया. आता रव्यात परत 2 चमचे तूप घालते आहे. थोडं थोडं करून आपल्याला तूप घालत हे भाजायचं आहे. आता पाणी आणि दूध मिक्स करून हे गरम करत ठेवलं आहे. नुसतं दूध घेतलं तर चिकट होतं शिरा, त्यामुळे मी पाणी आणि दूध मिक्स करून ठेवलं आहे. 8 ते 10 मिनटासाठी हा रवा छान लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. खूप लाल करायचा नाही, एक गुलाबी रंगावर आपण भाजून घेणार आहोत. तर एकसारखं हलवत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. रवा व्यवस्थित हलवला नाही तर हा करपू शकतो. अशाच पद्धतीने मी परत 2 चमचे तूप घातले. तर लो टू मीडियम फ्लेमवर हे छान भाजून घ्यायचे. इथं मी गॅस ऑफ करते कारण पाणी आणि दूध छान गरम झालंय. तुम्ही इथं बघू शकता रव्याचा रंग थोडा थोडा बदलायला लागलाय. गॅसची फ्लेम मी लोच ठेवली आहे. आणि इथं बऱ्यापैकी रव्याला रंग आलाय. या स्टेजवर मी आता याच्यात ड्रायफ्रूट्स टाकते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात घालू शकता ड्रायफ्रूट. पाव चमचा वेलची पूड घातली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते. 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घेतले. परत 2 चमचे तूप घालते. छान मिक्स झाले. आता यात घालूया आपण सेम कपाने 1 कप मँगो पल्प. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार आंब्याचा वापर करू शकता. आंबा गोड असेल तर साखर कमी लागेल. अशा पद्धतीने मिक्स करून घेते. मी इथं हापूस आंब्याचा वापर केला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा आंबा इथं वापरू शकता. फक्त गोडीनुसार यात साखर तुम्हाला ॲडजस्ट करावी लागेल. आता दूध आणि पाणी गरम झाले, ते थोडं थोडं यात घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसिजर सगळी लो फ्लेमवरच चालली आहे. हळूहळू मिक्स करत यात आपल्याला दूध पाण्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परत आता हे थोडं घातलं आहे. परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम घातलं तर गुठळ्या होतील आणि मिश्रणसुद्धा घट्ट होऊन जाईल. आता यात परत मी 2 चमचे तूप घातले. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता राहिलेलं जे मिश्रण आहे ते मी यात घालून घेते. पाणी दुधाचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला घालायची यात साखर. तर सेम कपाने साखर घेतली होती मी, 1 कप साखर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. साखर घातल्यानंतर ह्याला पाणी सुटतं. तर परत 2 चमचे तूप घालून घेऊया यात आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. मिक्स करून घ्यायचे छान. मिक्स केल्यानंतर ह्याला एक छान वाफ घ्यायची आहे. त्यासाठी मी झाकण झाकून ठेवलं आहे. 2 मिनटं झाकून ठेवल्यानंतर याला छान वाफ आली आहे. तर अगदी रेडी आहे आपला मऊ लुसलुशीत मँगो शिरा. राहिलेलं तूप मी यात घालून घेते. छान मिक्स करून घ्यायचे. गॅस ऑफ केला आहे आणि अगदी रेडी आहे आपला
मऊ लुसलुशीत मँगो शिरा. बनवायलाही अगदी सोपी रेसिपी आहे, टेस्टलाही खूप छान लागतो. सध्या आंब्यांचा सीझन आहे, तर तुम्ही बनवून बघा. अतिशय टेस्टी रेसिपी होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.